नमस्कार, मी आहे काजल। नागपूर शहरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांसह नागपूर समय मराठी बुलेटिन मध्ये आपले स्वागत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना। नागपूरमध्ये चेन स्नेचिंगच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या 12 तासात छडा लावत 3 आरोपींना अटक केली। कॉटन मार्केट परिसरात भाजी खरेदीसाठी जात असलेल्या व्यक्तीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट लुटण्यात आले होते। गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरविरोधी पथकाने सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे जुनेद अख्तर खान, मोहम्मद साजिद शेख उर्फ मोनू आणि फैजान शेख यासिन शेख यांना अटक केली। आरोपींकडून सोन्याचे लॉकेट, ॲक्टिवा आणि 2 मोबाईलसह सुमारे 1,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील कारवाई सुरू आहे। नागपूर ग्रामीण मधील खेतापूर परिसरात विद्यार्थ्यांनी एसटी बस सेवा सुरू करण्याची आणि खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली। एसटी बस सेवेअभावी विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून जर्जर रस्त्यामुळे ही प्रवास धोकादायक बनलाय। एसटी बस सुरू करा, रस्त्यांची दुरुस्ती करा अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आपली आवाज बुलंद केली आहे। प्रशासनाने तातडीने या समस्याकडे लक्ष देऊन बस सेवा सुरू करावी आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नागपुरात रविवारी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। बाजीप्रभू देशपांडे चौकातून सुरू झालेल्या यात्रा स्वतंत्रवीर दामोदर सावरकर चौकापर्यंत पोहोचली। यात्रेतील 700 फूट लांबीचा तिरंगा हे प्रमुख आकर्षण ठरले। एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या। विद्यार्थ्यांनी लेझिम आणि गरबा सादर करत देशभक्तीचा उत्साह निर्माण केला। 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतीनिमित्त या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले। आज संसद भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सर्व 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिकृत भेट घेणार आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना पंतप्रधान हे देशाचे असतात, कोणत्याही एका पक्षाचे नाही असे म्हटले। यावेळी फडणवीस यांनी तिरंगा रॅली, गडचिरोलीतील सर्पदंशामुळे विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू आणि नवा नागपूर भूसंपादन यासारख्या विविध विषयांवरही भाष्य केले। नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली। आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसह इथेच थांबूया। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत पाहत राहा नागपूर समय। धन्यवाद।